अधिक महिना हा आपले पुण्य वाढवण्यासाठी, त्याचप्रमाणे व्रत, पूजा, उपासना, साधना, पारायणे, अनुष्ठाने, दानधर्म या गोष्टींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. अधिक मास काय येतो? तर चांद्रवर्ष आणि सौरवर्ष यांच्यातील जो दिवसांचा फरक आहे, प्रत्येक वर्षी हा फरक 10 ते 11 दिवसांचा असतो आणि 3 वर्षांनी हा फरक 30 ते 33 दिवसांचा होतो. आणि हा फरकाचा समतोल साधण्यासाठी दर 3 वर्षांनी अधिक मास येतो, ज्या वेळेला वर्षामध्ये 12 ऐवजी 13 महिने येत असतात. यंदा अधिक ज्येष्ठ महिना आलेला आहे. 17 मे पासून अधिक महिन्याला म्हणजेच धोंड्याच्या महिन्याला सुरुवात होणार आहे. अधिक महिन्याला कोणीही स्वीकारण्यासाठी तयार नव्हते, त्यावेळेला स्वतः श्रीहरी विष्णूंनी या महिन्याचे अधिपत्य स्वीकारलेले आहे. अधिक महिन्याचे स्वामी हे श्रीहरी विष्णू आहेत, त्यामुळे हा संपूर्ण महिना श्रीहरी विष्णूंना समर्पित असतो. अधिक महिन्यामध्ये आपल्या देवघरातील देवांची, देवघरातील मूर्तींची पूजा करताना आपल्याला कोणकोणते नियम पाळायचे आहेत, त्याचप्रमाणे कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, आपल्या इच्छा, मनोकामना पूर्ण होण्यासाठी अधिक महिन्यामध्ये काय करावे, याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. अधिक महिना हा श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे, त्यामुळे आपल्याला अधिक महिन्यामध्ये दररोज श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे. आपल्याला श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीला पंचामृताचा अभिषेक करायचा आहे. त्याचप्रमाणे पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहेत. पिवळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला त्या मूर्तीला घालायचं आहे. पिवळ्या रंगाच्या अलंकाराचा आपण पूजेमध्ये वापर करू शकतो. त्याचप्रमाणे आपण देवघरामध्ये पिवळ्या रंगाचं कापड जे आहे तर ते सुद्धा अंथरू शकतो. अधिक महिन्याच्या पहिल्या दिवशीच आपल्याला एक पिवळ्या रंगाचं नवीन कापड घ्यायचं आहे आणि ते देवघरामध्ये आपल्याला अंथरायचं आहे. कारण पिवळा रंग जो आहे तर तो श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे आपण पिवळ्या वस्तूंचा, पिवळ्या रंगाचा समावेश हा आपल्या पूजेमध्ये करायचा आहे आणि विष्णूंची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. दररोज शक्य झालं नाही तरीसुद्धा अधिक महिन्यामध्ये येणाऱ्या एकादशींना विशेष महत्त्व आहे आणि एकादशी तिथी ही श्रीहरी विष्णूंना समर्पित असते. अधिक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात, यांना कमला एकादशी म्हटले जाते. कमला किंवा पद्मिनी एकादशी तर या नावाने ह्या एकादशी ओळखल्या जातात. कमला, पद्मिनी ही माता लक्ष्मीचीच नावे आहेत, त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांची विधिवत पूजा करायची आहे. विष्णूंना आपण जो नैवेद्य अर्पण करतो त्यावरती तुळशीचं पान आवर्जून ठेवायचं आहे. तसेच अधिक महिन्यामध्ये आपण दररोज श्रीहरी विष्णूंना तुळशीपत्र जे आहे तर ते सुद्धा अर्पण करू शकतो. तुळस जी आहे तर ती श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे तुळस आपल्याला श्रीहरी विष्णूंना आवर्जून अर्पण करायची आहे. आपल्याकडे जर शंख असेल तर शंखाने आपल्याला विष्णूंना जलाभिषेक करायचा आहे. आता जर आपल्याकडे विष्णूंचा फोटो नसेल, विष्णूंची मूर्ती नसेल तर प्रत्येकाच्या देवघरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची किंवा बाळकृष्णांची मूर्ती असते, त्यामुळे आपण विठ्ठल रुक्मिणीच्या किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीची सुद्धा विधिवत पूजा करू शकतो. कारण हे जे अवतार आहेत तर ते विष्णूंचेच अवतार आहेत, त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर बाळकृष्णांच्या मूर्तीला आपल्याला पिवळे वस्त्र घालायचं आहे, पिवळी फुले अर्पण करायची आहेत. जास्तीत जास्त पिवळ्या रंगाचा आपल्याला वापर करायचा आहे. आपण आसन जे आहे तर ते पिवळ्या रंगाचं वापरू शकतो. त्याचप्रमाणे जेव्हा आपण अभिषेक करतो तर पाण्याने अभिषेक करत असताना त्यामध्ये थोडीशी हळद टाकून आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि आपल्याला दररोज विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. यामुळे आपल्या जीवनातील आर्थिक, वैवाहिक जर समस्या असतील तर त्या नष्ट होतात, मुलांची प्रगती होते, घरातील कलह दूर होतात. त्यामुळे विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आणि आपल्याला जरी काही जमलं नाही तरीसुद्धा आपण दररोज जेव्हा देवाची पूजा करतो तर त्यावेळेला आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय तर हा जो मंत्र आहे तर तो 108 वेळेला म्हणायचा आहे. एवढं जरी केलं तरी सुद्धा आपल्याला विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो. विष्णूंची 1000 नावे घेत किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत आपण 1000 किंवा 108 तुळशीची पाने ही श्रीहरी विष्णूंना अर्पण करायची आहेत. त्याचप्रमाणे मंजुळवात जी आहे तर ती खास करून अधिक महिन्यामध्ये लावली जाते. आपण विष्णूंच्या मूर्तीसमोर किंवा आपल्या देवघरामध्ये ज्या ठिकाणी आपण दिवा लावतो तर त्या ठिकाणी मंजुळवात आपल्याला अधिक महिन्यामध्ये लावायची आहे. दररोज शक्य झालं तर दररोज आपण मंजुळवात लावायची आहे किंवा एकादशीच्या दिवशी लावली तरीसुद्धा चालेल.
मंजुळ वात करायला अगदी सोपी आहे. आपण यूट्यूबवरती व्हिडिओ पाहून सुद्धा ही वात जी आहे तर ती बनवू शकतो. यामुळे सुद्धा विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. किंवा आपण कमळवात जी आहे तर ती सुद्धा या अधिक महिन्यामध्ये लावू शकतो. अधिक महिन्यामध्ये कमळवात, मंजुळवात हे आपल्या देवघरामध्ये लावणे याला सुद्धा विशेष महत्त्व आहे. आता यासाठी आपल्याला फुलवाती लागतात आणि या फुलवातींचा वापर करून आपल्याला ही कमळवात किंवा मंजुळवात जी आहे तर ती तयार करायची असते. त्याचप्रमाणे सृष्टीचा कारभार चालवणाऱ्या विष्णूंना काही खास नैवेद्य आपल्याला या अधिक महिन्यामध्ये अर्पण करायचे आहेत. खिरीचा नैवेद्य हा विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे आपण केशर मिश्रित खीर जी आहे तर ती विष्णूंना अर्पण करू शकतो. खास करून अधिक महिन्यातील कमला एकादशीच्या दिवशी आपल्याला विष्णूंच्या आवडीचे नैवेद्य त्यांना अर्पण करायचे आहेत. आता बघा, केशर मिश्रित खीर बनवत असताना तांदळाची खीर आपल्याला बनवायची नाही, कारण एकादशीला तांदूळ वर्ज्य असतो. इतर दिवशी आपण जर नैवेद्य खिरीचा दाखवणार असू तर तांदळाची खीर जी आहे तर ती आपण बनवू शकतो. परंतु एकादशीच्या दिवशी जर आपल्याला खिरीचा नैवेद्य करायचा असेल तर मग आपल्याला शेवयाची खीर बनवायची आहे, तांदळाची खीर बनवायची नाही. शेवया ज्या आहेत तर त्या सुद्धा गव्हापासून बनलेल्या असाव्यात आणि ती खीर जी आहे तर ती बनवत असताना त्या खिरीमध्ये आपल्याला केशराचा सुद्धा वापर करायचा आहे. कारण जर आपण खिरीमध्ये केसर मिक्स केले तर विष्णू जे आहेत तर ते लवकर प्रसन्न होतात आणि केशरमुळे खिरीचा रंग हा हलका पिवळा होत असतो आणि पिवळ्या रंगाचा भोग जो आहे तर तो विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. तसेच आपण खीर बनवताना साखरेऐवजी खडीसाखरेचा वापर करायचा आहे आणि गाईच्या दुधाचा वापर करायचा आहे. तसेच पंचामृत हे सुद्धा आपण नैवेद्य म्हणून ठेवू शकतो. गाईचे दूध, दही, तूप, मध आणि साखर यापासून पंचामृत बनवायचं आहे. पंचामृत हे सर्व देवदेवतांना प्रिय आहे, परंतु विष्णूंना ते अमृताप्रमाणे आहे. त्यामुळे अधिक महिन्यामध्ये आपल्याला कोणत्याही दिवशी किंवा शक्य झालं तर दररोज पंचामृत जो आहे तर ते आपल्याला नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी सुद्धा आपण पंचामृताचा नैवेद्य दाखवू शकतो. तसेच तुळस जी आहे तर ती विष्णूंना प्रिय आहे, त्यामुळे तुळशीशिवाय नैवेद्य ठेवायचा नाही. तुळशीशिवाय श्रीहरी विष्णू नैवेद्य स्वीकारत नाहीत. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, तुळस जी आहे तर ती नैवेद्यावरती ठेवायचीच आहे. एक तरी तुळशीपत्र हे नैवेद्यावरती ठेवायचं आहे. तुळशीपत्र ठेवल्यामुळे हा नैवेद्य श्रीहरी विष्णू स्वीकारत असतात. तुळस ही विष्णूंना प्रिय आहे. पिवळ्या रंगाची फळे सुद्धा आपण नैवेद्यामध्ये ठेवू शकतो. त्याचप्रमाणे बेसनाचा शिरा जो आहे तर तो सुद्धा या अधिक महिन्यामध्ये आपण विष्णूंना नैवेद्य म्हणून अर्पण करू शकतो. कारण श्रीहरी विष्णूंसाठी बेसनाचा शिरा जो आहे तर तो महापूर्ण नैवेद्य आहे. अधिक महिन्यामध्ये 33 या संख्येला विशेष महत्त्व आहे आणि अधिक महिन्यामध्ये अनारशाचे दान करण्याला सुद्धा तितकेच महत्त्व आहे. त्यामुळे 33 अनारसे याचा सुद्धा नैवेद्य जो आहे तर तो आपण विष्णूंना दाखवू शकतो. म्हणजे एका ताटामध्ये आपल्याला 33 अनारसे ठेवायचे आहेत आणि हा भोग आपल्याला विष्णूंना अर्पण करायचा आहे. अधिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी, नवमी आणि अष्टमी ह्या ज्या तिथी आहेत तर या तिथींना आपण 33 अनारशाचा भोग अर्पण करू शकतो. अधिक महिन्यात आपल्या देवघरामध्ये जास्तीत जास्त सुवासिक अगरबत्ती, धूप तर हे आपल्याला लावायचं आहे. त्याचप्रमाणे मुख्य दरवाजामध्ये सुद्धा आपल्याला दिवा जो आहे तर तो लावायचा आहे. अधिक महिन्यामध्ये विष्णूंच्या पूजेला जेवढे महत्त्व आहे तर तेवढेच आपल्या कुलदेवतांच्या पूजेला सुद्धा आहे. आपली कुलदेवी आहे, आपलं कुलदैवता आहे, तर त्यांची सुद्धा आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. मंगळवार, शुक्रवार हे जे वार आहेत तर या दिवशी कुलदेवीची विधिवत पूजा करावी, लक्ष्मी देवीची विधिवत पूजा करावी. त्यांना सुद्धा बत्ताशे, फुटाणे तर असा नैवेद्य अर्पण करावा.